पत्नीला मेसेज केल्याच्या संशयावरून भरदिवसा तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 3 तासात जेरबंद केलं। आरोपींकडून 1 पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, 2 लोखंडी गज, 1 कोयता तसंच 1 कार असा सुमारे 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे ही घटना घडली। बाळासाहेब नंदकुमार उकिरडे हे दुपारी घरासमोर विश्रांती घेत असताना योगेश भास्कर मोरे वय 29, राहुल दत्ता गायकवाड वय 26 आणि रोशन दत्तात्रेय पिसाळ वय 32 हे तिघे जण कारमधून तेथे आले। पत्नीला मेसेज पाठवल्याच्या संशयातून त्यांनी उकिरडे यांच्यावर लोखंडी रॉडने पाय व हातावर वार करत गोळीबार केला आणि परिसरात दहशत निर्माण केली। घटनेनंतर आरोपी कर्जतच्या दिशेने पसार झाले। पोलिसांनी तातडीने पथके तयार करून पाठलाग सुरू केला। दोन्ही बाजूंनी गाड्या आडव्या लावून आरोपींना अडवण्यात आले। अंधाराचा फायदा घेत एक आरोपी उसाच्या फडात पळाला, मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले। तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन। काल दिनांक 26/2/2026 रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कुसळंब या गावी सायंकाळी 5:30च्या आसपास एका इसमावरती 3 इसमांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही 2 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपासकामी पाठवले होते। करमाळा परिसरामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर इसम फिरत असल्याने त्यांचा पाठलाग केला असता साधारणतः 8 ते 10 किलोमीटरचा पाठलाग करून त्यांना रात्रीच्या वेळी पकडण्यात आलेला आहे। सदर इसमांच्या अंगझडतीमध्ये 1 पिस्टल, 2 रॉड, 1 लाकडी दांडके व 1 कोयता सह मोबाईल, पैसे व 1 पिस्टल आणि जिवंत राऊंड मिळालेले आहे। त्यांना आज रोजी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। धन्यवाद। त्यापैकी 3 आरोपीपैकी एका इसमावरती 2 गुन्हे दाखल आहेत, हडपसर पुणे या ठिकाणी। माननीय पोलीस अधीक्षक सो अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक सो यावलकर सर, डीवायएसपी बार्शी विभाग सायकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वळसने, ESI गवळी, हवालदार मंगरुळे, कॉन्स्टेबल दासरे, बोंदर, हवालदार केकान इथे लोक स्टाफ होता माझ्यासोबत।